नमस्कार. सपकाळताई रेसिपीजमध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर आज आपण वाळवण रेसिपी भाग 3मध्ये बनवणार आहोत. रेशनच्या तांदळाच्या पिठाचे पळीपापड. करायला एकदम सोपे आणि खायला एकदम चवदार. अगदी तुम्ही नवीन जरी करत असाल तरी पापडी अजिबात चुकणार नाही. उन्हाळ्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि खायला खूप चवदार लागतात. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रव्याचे पळीपापड जसे बनवले त्याच पद्धतीने आपण आज रेशनच्या तांदळाचे किंवा पिठाचे पळीपापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. एकदम छान होतात, मस्त कुरकुरीत आणि करायला सोपे, मेहनत पण कमी आणि वेळ पण कमी लागतो. तर हे पापड तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या प्रमाण वगैरे परफेक्ट लक्षात येईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रमैत्रिणीला जर असे पापड खायला आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ती छान मस्त कुरकुरीत झालेत पहा पापड. चला तर लगेच रेसिपीला चालू करूया. तर अगोदर सर्वात महत्त्वाचं, रेशनचा तांदूळ स्वच्छ निवडून 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. पॅन खाली सुकवायचा आणि हे जे तांदूळ आहेत ते दळून आणलेले इथं गिरणीवरून बारीक असं दळून आणलेलं आहे. तर त्याच्यातलं मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे करण्यासाठी. आत्ता सध्या पापड्या मी पूर्ण पीठ वापरलेलं नाही तांदळाचं, 1 वाटी फक्त घेतलेलं आहे. तर आता 1 वाटीच्या प्रमाणामध्ये आपण सर्व साहित्य वापरणार आहोत. तर इथं जाडबुडाचं पातेलं किंवा कुकर घ्यायचा. मी कुकरमध्येच करणार आहे. तुमच्याकडे जर जाडबुडाचं पातेलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. मी कुकर घेतलेला आहे हे मोठा. 1 वाटी पीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं. अगोदरच गॅसवर ठेवायच्या अगोदरच 2 वाट्या ह्याच्यामध्ये अगोदर पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि वरून आणखी मी 6 वाट्या पाणी घातलेलं आहे. असं एकूण ह्याच्यामध्ये 8 वाट्या पाणी घातलेलं आहे 1 वाटी पीठ शिजण्यासाठी. तर आता कुकर चालू गॅस चालू करायचा आणि कुकर गॅसवर ठेवून द्यायचा. सुरुवातीला 10 मिनटं गॅस फुल ठेवायचा आणि छान मस्त हलवून घ्यायचं. गाठी वगैरे अजिबात ठेवायच्या नाही. तर पूर्ण पीठ छान मस्त हलवून घ्यायचं. 1 वाटी पिठासाठी 8 वाट्या पाणी वापरलेले. हे प्रमाण तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवा. थोडंसं 5 मिनटानं थोडंसं घट्टसर व्हायला लागलेले. आता हे पीठ शिजण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा तास. अर्ध्या तासामध्ये मस्त परफेक्ट शिजलं जातं. तर थोडंसं घट्ट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मी 2 चमचे मीठ आणि 1 चमचा आपला पापडखार घातलेला आहे. पापडखार घातल्यामुळे टेस्ट खूप छान लागते पापड्याची, त्याच्यामुळं घातलेलं आहे. तर हे प्रमाण वापरून तुम्ही अशा पापड्या नक्की करून पहा. करायला खूप सोप्या आहेत. कोणी मदतीला नसलं तरी एकटंसुद्धा आपण सहज हे पापड करू शकतो. तर 2 चमचे मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ, 1 चमचा पापडखार घातलेला आहे आणि आणखी 1 वाटी मी थोडंसं पाणी गरम करून ह्याच्यामध्ये घातलेले. घट्ट वाटते त्याच्यामुळं पाणी आता थंड वापरायचं नाही. थोडंसं गरम करून ठेवलं होतं मी पाणी, ते परत टाकलेले ह्याच्यामध्ये आणि थोडासा आता ह्याच्यामध्ये घालून घेते खायचा सोडा. आपला खाता सोडा जे आहे तो घातलेला आहे, म्हणजे पापडी एकदम छान फुगते. आता 20 ते 25 मिनटात पहा एवढं पीठ आपलं शिजलेलं. पीठ अगदी छान शिजवून घ्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही. जर पीठ शिजलं नाही तर तुकडे होतात पापड्यांचे. त्याच्यामुळं निवांत थोडंसं हे असे रटरट शिजवून घ्यायचं आहे पीठ अगोदर छान. आता ह्याच्यामध्ये 2 चमचे जिरे आणि 2-3 चमचे मी पांढरे तीळ घातलेले. तर नक्की घाला, टेस्ट खूप छान लागते पापड्यांची. आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. पीठ शिजवताना घाई करायची नाही, एकदम निवांत शिजून द्यायचं अगोदर व्यवस्थित आणि नंतरच घालायला घ्यायच्या पापड्या. पीठ जर छान शिजलं तर अजिबात तुकडे होत नाही. तर मी थोडंसं आता काढून घेतलेले बारक्या पातेल्यामध्ये. तुम्हाला थोड्याशा पापड्या आता लगेच घालून दाखवते आणि प्लॅस्टिक सीटवर ह्या पापड्या अशा घालायच्या. पहा किती छान मस्त शिजले पीठ, एकदम लोण्यासारखं झालेलं आहे. कलरसुद्धा किती छान आलेला आहे. जास्त पण पसरवायची नाही पापडी, नंतर परत काढताना तुटतात जास्त जर पातळ केल्या. थोडीशी जाडसरच ठेवायची आणि मस्त अशा गोल गोल पापड्या घालून घ्यायच्या. कशी वाटली माझी पद्धत? तुमची पद्धत कशी आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.
अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सपकाळताई रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.